तुम्ही रामायणात प्रभू श्रीरामांच्या तोंडाने कधी असं ऐकलंय का की सीता तू ते लक्ष्मण रेखा पार करायलाच नको होती? कधी माता सीतांना अशोक वाटिकेमध्ये बसून असं म्हणताना ऐकलंय का की मी ती सोन्याची हरीण मागायलाच नको पाहिजे होती? तसेच कधी हे सगळं तुम्ही कुठे वाचलंय का की कधी मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामांनी कुणाला दोष दिलाय असं तुम्ही ऐकलंय की सीता तू असं का केलंस, लक्ष्मण तू असं का केलंस, किंवा माझ्या वडिलांनी मलाच का वनवासाला पाठवलं, असं तुम्ही ऐकलंय का किंवा कुठं वाचलंय का? नाही ना. तर एका पुरुष आणि पुरुषोत्तम मध्ये हाच एक फरक असतो. जी गोष्ट भूतकाळात घडून गेली आहे किंवा घडली सुद्धा नाही आहे, तिचा पुन्हा 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 जास्त विचार करून दुसऱ्यांना दोष देऊन वर्तमान खराब करणं, या गोष्टीमुळे कुठेतरी सगळ्यात जास्त त्रास आपल्या स्वतःलाच होत असतो. म्हणून कुठे ना कुठे प्रभू श्रीरामांनी आपल्याला हा संदेश दिला आहे की जर तुम्ही फक्त वर्तमानातच लक्ष दिलं, तर वर्तमानात असलेल्या अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न केला, तर तुमचं भूतकाळ तुम्ही विसरून जाल आणि तुमचं भविष्यसुद्धा खूप छान बनून जाईल. आणि त्यांच्या अशा बऱ्याचशा गुणांमुळे त्यांना मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम असं म्हटलं जातं. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक आणि शेअर नक्की करा. चला तर मग सगळ्यांनी सोबत गाऊयात. राम सिया राम जय जय राम, राम सिया राम जय जय राम. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओद्वारे, एका नवीन आध्यात्मिक माहितीसह. धन्यवाद.